काल आपल्याला थोडी तांत्रिक अडचण आली होती, पण आज काही अडचण नाही आपल्याला. बेलपांढरी शाळेचे अत्यंत अभ्यासू संतोष जाधव सर हे आज पण आपल्या समवेत आहेत पहा. आजही ते त्यांचा लेक्चर आणि जे मार्गदर्शन आहे ते कंटिन्यू करणार आहेत. जाधव सर, जवळपास 250च्या आसपास विद्यार्थी जॉईन आहेत आता. ठीक आहे, ठीक आहे, करू सुरुवात. सुरू करायचं ना मग? रेडी? हो हो. हा, तर मी श्री संतोष जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित इयत्ता 4थी ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि काल आदरणीय दहिवळ सर यांनी जसं सांगितलं तसं काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा उशीर झाला, म्हणून आपण काल तो तास थोडासा उशिरा झाला, काय हरकत नाही, आज आपण वेळेवर सुरू करतोय. तर कालचं एक थोडस 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हरलुकिंग मी सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की कालचा जो भाग आहे तो घेतल्याशिवाय आपल्याला पुढचा जो आपण आज भाग घेणार आहोत तो कम्प्लीट होणार नाही. म्हणून एक 5-10 मिनिटांमध्ये फक्त आपण ओव्हरलुकिंग म्हणून तो कालचा भाग या ठिकाणी मी घेतोय. सर्वांनी फक्त याकडे लक्ष द्या. कुणीही मोबाईलमध्ये चॅट बॉक्स सरांचा आपला हा चॅट बॉक्स बंदच असेल तर मित्रांनो कुणीही त्या मोबाईलमध्ये बोट घालत बसण्यापेक्षा मी काय सांगतोय त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्या ठिकाणी हे चांगलं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. पैसे देऊन सुद्धा असे तास की जे चांगल्या आपल्या जिल्ह्यामधले तज्ञ प्रशिक्षित शिक्षक आहेत ते तुमचे तास घेणार आहेत. तर ते तास त्या तासामधून आपल्याला जे जे चांगलं घेता येईल हे घेण्याचा प्रयत्न करा. मोबाईल हे फक्त एक साधन आहे. आपलं साध्य असं आहे की आपल्याला या शिष्यवृत्तीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून आपल्याला शिष्यवृत्ती धारक व्हायचं आहे. आणि म्हणून मोबाईलमध्ये जास्त वेळ न घालवता त्याच्यामध्ये बोट घालून उगीच कसले तरी मेसेज टाईप करून इमोजी टाकून त्यात वेळ घालवण्यापेक्षा याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आपला मुख्य घटक आहे आकलन. त्यालाच इंग्रजीमध्ये अंडरस्टँडिंग म्हणतात. त्याला आणखी शब्द आहे कॉम्प्रिहेन्शन. आता हा जो बुद्धिमत्ता विषय आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 12 घटक आहेत आणि 50 उपघटक आहेत. त्याच्यामध्ये आकलन हा जो घटक आहे याचा भारांश आहे 8%. 8% म्हणजेच काय, तर याच्यावर 4 प्रश्न येणार आहेत आणि ते 8 गुणाला असणार आहे आकलन या घटकामध्ये. त्याच्यामध्ये 3 उपघटक आहेत. पहिला आहे सूचना पालन, दुसरा आहे संख्या मालिका आणि तिसरा आहे अक्षरमाला. तर काल आपण त्या अक्षरमालेवर या सूचना पालन मध्ये बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी पाहिले, त्याचा आढावा घेतला. तर ते वर्णमाला आपण काल पहिली 5-10 मिनिटांमध्ये संपवणार नाही, आपण पुढे जाणार आहे. कारण पुढे जाण्यासाठी जर आपण आपल्या शर्टचं पहिलं बटन जर व्यवस्थित लावलं नाही तर खालची जी बटन असतात ते व्यवस्थित लागत नाहीत. म्हणून आपल्या शर्टचं पहिलं बटन हे व्यवस्थित असलं पाहिजे. तसंच आपल्या तासाचं आहे. अगोदरची आपली पूर्वकल्पना जर त्या विषयाची आपल्याला नसेल तर पुढे आपला गोंधळ होऊ शकतो. म्हणून मागचं हे कालचं थोडस ओव्हरलुकिंग मी करणार आहे. आपली वर्णमाला आहे, त्याच्यामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आणि त्याच्यात 2 संयुक्त व्यंजन आहेत. आता स्वर कशाला म्हणायचं, आपण कुठलाही अडथळा न घेता जे अक्षर आपण उच्चारतो आ ई ई उ उ ई ई हे अक्षर हे स्वर ज्यावेळेस आपण उच्चारतो, हे अक्षर ज्यावेळेस आपण उच्चारतो, हे वर्ण ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस आपल्या ओठाची, दाताची, जिभेची त्याला गरज पडत नाही. आपण सहजपणे ते उच्चारतो. त्याला आपण स्वर असे म्हणतो. स्वरादी म्हणजे काय, तर स्वरादी 2 आहेत, आणि आ. हा अनुस्वराचा, हा विसर्गाचा, हे 2 स्वरादी आहेत. स्वरादी म्हणजे स्वराच्या अगोदर येणारे वर्ण ते स्वरादी. त्याच्यानंतर 34 व्यंजन आहेत. आता आपण पहिलीला प्रवेश घेतल्यापासून ऐकत असतो आ ई उ क ख ग घ च छ ज ज अगदी ने पर्यंत. परंतु त्याला एक्झॅक्टली नाव काय असतं, तर त्याला नाव असतं
ते जे अ आ इ आहा पर्यंत ते स्वर, त्याच्यानंतर दोन स्वरादी आणि क पासून ळ पर्यंत हे 34 व्यंजन, आणि त्याच्यामध्ये दोन जे आहेत श आणि ज्ञ याला संयुक्त व्यंजन म्हणतात. ते दोन जोडाक्षर सुद्धा आहेत. हे सगळ्यांनी क्लिअर करा. 14 स्वर, दोन स्वरादी, 34 व्यंजन आणि दोन संयुक्त व्यंजन, त्याच्यामध्ये श आणि ज्ञ असे एकूण वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडातून निघणारे जे ध्वनी असतात त्याला वर्ण असं म्हणतात. ते एकूण 52 आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचा असतो? डायरेक्ट प्रश्न घेतो. तर प्रश्न असा असतो, क्षमाशील, क्षमाशील या शब्दात, या शब्दात किती व्यंजने आहेत? आता तुम्हाला मगाशी सांगितलं की स्वर किती, व्यंजन किती, स्वरादी किती, संयुक्त व्यंजन त्यालाच आपण जोडाक्षर म्हणलो. आता हे व्यंजन कसे काढायचे? तर हा जो श आहे, लक्षात घ्या, हा श कशापासून तयार झाला? क्ष, क आणि श आणि अ पासून क्ष तयार झालेला आहे. म्हणजे हे क आणि श हे व्यंजन आहे, अ हा स्वर आहे. या दोन स्वरांनी मिळून आणि दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून हा क्ष तयार झाला. त्याच्यातच ज्ञ आहे बघा, द, न, य आणि अ हे मिळून ज्ञ तयार झाला. हे दोन जोडाक्षर ह्यांना खूप महत्व आहे या घटकांमध्ये, म्हणून हे दोन तुम्हाला पहिल्यांदा सांगितले. चला ठीक आहे, पुढं. श कसा तयार झाला? तर ह्याच्यात कोणत्या कोणत्या अक्षर आहेत, कोणते कोणते व्यंजन आहेत? क आणि श. आपल्याला फक्त व्यंजन घ्यायचे. मा मध्ये म, श मध्ये श, ल मध्ये ल. मग असा ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे की या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत, तर या क्ष मधले दोन, म मधला, श मधला, ल मधला, तर 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 व्यंजन आहेत. आता याच्यातच प्रश्न असता की या शब्दामध्ये किती स्वर आहेत, लक्षात घ्या. तर आता हे क्ष कशा तयार झाला तुम्हाला सांगितलं मी. क्ष, क, श आणि अ याच्यामधले अ हा स्वर आहे. मा कसा तयार झाला? म आणि आ पासून आ तयार झाला. शी कसा तयार झाला? श आणि ई पासून शी तयार झाला. ल कसा तयार झाला? म्हणून ल आणि अ पासून ल तयार झाला. आता मग स्वर कोणते कोणते? हा 1 अ, हा आ 2, हा ई 3 आणि हा अ 4. याच्यात 4 स्वर आहेत. कळलं आता? 5 व्यंजन आले, 4 स्वर आले. अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर आपला प्रश्न चुकणार नाही. चला पुढं. स्वरावरचा प्रश्न झाला, व्यंजनावरचा प्रश्न झाला. आता आता हे आणखी असे प्रश्न येऊ शकतात. आपल्या वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत हे आपल्याला आल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की 14 स्वर आहेत. किती स्वरादी आहेत? तर 2 स्वरादी आहेत. किती व्यंजन आहेत? तर 34 व्यंजन आहेत. आपल्या वर्णमालेत किती संयुक्त व्यंजन आहेत? तर 2 आहेत. कोणती आहेत? तर क्ष आणि ज्ञ आहेत. ठीक आहे, वर्णमालेवरचं संपलं. पुढचा काल आपण भाग घेतला होता जोडाक्षरे. या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. जोडाक्षरे, जोडलेली अक्षर म्हणजे जोडाक्षर. त्याचे फक्त कोणते असतात आणि कोणते नसतात हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. जोडाक्षर कसे ओळखायचे? आपण कधी कधी जोडाक्षराला जोड शब्द बनवून टाकतो. जोडाक्षर आणि जोड शब्द याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, ते सारखे नाही. कधी आपण जोडाक्षराला जोड शब्द म्हणून टाकतो, जोड शब्दाला जोडाक्षर म्हणून टाकतो. तर तसं नाही, या दोघांमध्ये फरक आहे, जोडाक्षर आणि जोड शब्दांमध्ये. ठीक आहे, जोडाक्षर म्हणजे काय? जोडलेले अक्षर. मग कशा कशाला जोडाक्षर म्हणायचं? तर लक्षात घ्या, मगाशी तुम्हाला श आणि ज्ञ सांगितले. ज्या ज्या वेळेस एखाद्या शब्दामध्ये, वाक्यामध्ये श आला
किंवा ची 12 खडी आली, 14 खडी आली, नि आला, न्याची 14 खडी आली, तर ते अक्षर हे जोडाक्षर युक्त असतं. म्हणजे हे क्ष आणि ज्ञ हे आले शब्दामध्ये आपण समजायचं हे जोडाक्षर आहे आणि ते त्या शब्दामध्ये आल्यामुळं तो शब्द जोडाक्षर युक्त शब्द झाला. दुसरं काय आहे तर रफराचे शब्द. काल सांगितलं होतं शेंडी कसे असे 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 ते रफार, याला तुम्ही शेंडी म्हणा म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील. हे अशी शेंडी म्हणा याला. म्हणजे असे ज्या वेळेस असा शब्द दिसला रे शब्द दिसला आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की समजायचं ते जोडाक्षर आहे. उदाहरणार्थ गर्व, त्याच्यानंतर कार्य. आता यवर हा रफार आहे म्हणजे हे जोडाक्षर युक्त जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे आणि ह्या जोडाक्षरामुळं हा शब्द जोडाक्षर युक्त शब्द झाला. ह्या जोडाक्षरामुळं हा जोडाक्षर युक्त शब्द झाला. रफार शेंडी. ओके, चला असा असेल तर ते जोडाक्षर युक्त शब्द असतात. त्याच्यानंतर तिसरा, ज्यावेळेस पाय मोडलेला असतो त्याला लंगडं करून टाकलेलं असतं. उदाहरणार्थ क्र, त्र, ब्र, द्र, ब्र. त्याच्यानंतर असा ड्र, त्याच्यानंतर असा ट्र. असं ज्या वेळेस असेल त्यावेळेस ते जोडाक्षर असतं. लंगड म्हणा ह्याला लंगड. आपल्या सोयीसाठी आपल्या लक्षामध्ये कसं राहील त्या दृष्टिकोनातून आपापल्या ट्रिक्स बनवायच्या. मग मागाशी कसं सांगितलं, वरती रफार असेल त्याला शेंडी म्हणा, त्याचा पाय मोडला ह्याला लंगडा म्हणा. मग आता शब्द आहे क्रम, प्रकाश. त्याच्यानंतर आवाज. हा श्र सुद्धा जोडाक्षर असतो, त्र सुद्धा जोडाक्षर असतो, हे लक्षात घ्या. मग असा पाय मोडलेला आहे, ह्या क्र मुळे हा जो शब्द आहे हा जोडाक्षर युक्त शब्द झाला. जोडाक्षर वेगळं, जोडाक्षर युक्त शब्द वेगळं. हे बघा इथं सुद्धा ह्याचा पाय मोडलेला आहे, हा जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे, त्याच्यामुळे हा शब्द जोडाक्षर युक्त शब्द झाला. हा, आता हे ह्याचे 3 नियम. आता कोणते नाही हे लक्षात घ्या. अनुस्वाराचे शब्द म्हणजे कसं पंगत, आपल्याला असं वाटतं अनुस्वार आहे बाबा, मग हा जोडाक्षर असेल, हे जोडाक्षर नाही. उदाहरणार्थ असं असतं वाङ्मय, विसर्ग असतो, हे सुद्धा जोडाक्षर नाही. पहिल्यांदा सांगितलं मी की अनुस्वाराचे शब्द आणि विसर्गाचे शब्द हे कधी जोडाक्षर नसतात. हा एक नियम. आणि दुसरा महत्वाचा नियम कृ, कृ, गृ, तृ, नृ हे सुद्धा जोडाक्षर नसतात. हे सुद्धा जोडाक्षर नसतात. पण जर असा शब्द असेल नृत्य, आता इथे एक सांगायचं राहून गेलं की अक्षराला अक्षर जोडलेलं असतं. म्हणजे म्य, ज, ट्य, झ, च्या, य जोडलाय, हे सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. हे आपल्याला सहजासहजी ओळखू येतात. पण हे आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागतं. हे लगेच पाहिल्यानंतर लक्षात येतं अक्षराला अक्षर जोडलं म्हणजे जोडाक्षर झालं. 2 व्यंजन आणि 2 पेक्षा जास्त व्यंजन एकत्र आले की जोडाक्षर तयार होतं. आता याच्यामुळे हे जोडाक्षर होत नाही, कारण मागाशी जिथं मी सांगितलं हे जोडाक्षर नाहीत, हे जोडाक्षर नाही. पण ह्या त ला य जोडल्या असल्यामुळं हे जोडाक्षर तयार झालं आणि ह्या जोडाक्षरामुळं हा शब्द जोडाक्षर युक्त शब्द झाला. ओके, हे एवढे कोणते आहे कोणते नाही याच्यावरून तुम्हाला याची कल्पना आली असेल असं मी गृहीत धरतो आणि आपण थोडस पुढे जाऊया. आता जोडाक्षर आणि जोड शब्द याच्यामधला फरक समजून घेण्यासाठी परीक्षेत प्रश्न कसा असतो, एकच प्रश्न घेणार आहे, कारण आपल्याला पुढे जायचंय, आणखीन आपल्याला पुढे जायचं आहे. आता शब्द बघा, ज्ञानेश्वर,
प्रतारणा, लक्ष, दुःख, आनंद, हे शब्द आहेत. या शब्दात किंवा शब्द मालिकेत जोडाक्षरे किती, असा प्रश्न, पहिला प्रश्न असा, जोडाक्षरे किती. आता काल जॉईन नव्हते त्यांनी लक्ष द्या. तुम्हाला ज्यावेळेस असे प्रश्न येणार आहेत ते असे म्हणजे मराठीचा असेल, गणिताचा असेल, इंग्रजीचा असेल किंवा बुद्धिमत्तेचा असेल, आपल्याला अक्षरशः प्रश्नाच्या खाली रेषा मारायची सवय लावायची. जो विद्यार्थी आपला पूर्ण पेपर काळा करीन, पांढऱ्याचा काळा करीन, त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण त्या परीक्षेमध्ये मिळत असतात. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. मग आपल्याला असा ज्यावेळेस प्रश्न येईल, आपल्याला काय पाहिजे, हे शब्द, या शब्द असा आपल्याला खाली रेष गेली पाहिजे. आपल्याला काय विचारलंय, अशी लगेच रेष आपण मारली पाहिजे. आपल्याला विचारलंय जोडाक्षर, आपल्याला विचारलंय जोडाक्षर. मग जोडाक्षर बघा, मगाशी सांगितलं तुम्हाला ज्ञ, ज्ञ मध्ये द न य पासून हा ज्ञ तयार झाला, हे एक जोडाक्षर आहे. शला व जोडलाय, हे एक जोडाक्षर आहे. मगाशी सांगितलं, लगेच लक्षात आलं पाहिजे, पाय मोडलाय, ह्याला लांगडा केलाय, म्हणजे हे जोडाक्षर आहे, बाकीचे कोणतेही नाही. इथं क्ष आहे, हे क्ष सुद्धा मगाशी सांगितलं तुम्हाला, क श पासून क्ष तयार झाला, हे सुद्धा जोडाक्षर आहे. हे जोडाक्षर नाही, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे हा शब्द कोणताच अक्षर नाही, अनुस्वार सुद्धा जोडाक्षर होत नाही. मग आपलं उत्तर काय येणार, किती जोडाक्षर आहे, 1 2 3 आणि 4 जोडाक्षर आहे. लक्षात घ्या, किती जोडाक्षर आहेत, 4. आता ह्याच्यातच आणखी एक प्रश्न असतो, या शब्दामध्ये किंवा या शब्द मालिकेमध्ये जोडाक्षर युक्त शब्द किती, जोडाक्षर युक्त शब्द किती. आता जोडाक्षर किती आले होते, 4. आता शब्द म्हणजे काय, हे बघा, हे अक्षर, हे अक्षर, हे अक्षर, हे अक्षर, हे अक्षर, त्या अक्षरांनी मिळून शब्द तयार झाला. हे अक्षर, हे अक्षर, हे अक्षर, हे अक्षर यांनी मिळून शब्द तयार झाला. हे अक्षर, हे अक्षर यांनी मिळून हा शब्द तयार झाला. येतं का लक्षात, चला पुढं. तर मग आता आपले शब्द पाहिजे, तिथं जोडाक्षरयुक्त शब्द विचारले, म्हणजे हा एक जोडाक्षरयुक्त शब्द झाला, हा एक जोडाक्षरयुक्त शब्द झाला, हा एक जोडाक्षरयुक्त शब्द झाला, 3च झाले. मग प्रश्नाचं उत्तर काय, की या शब्दामध्ये किंवा या शब्द मालिकेमध्ये 3 जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. परीक्षेमध्ये ह्याच्या पुढचा प्रश्न असतो, कारण प्रश्न काढणारा तुमच्या प्रत्येकाच्या बुद्धीचा विचार करून प्रश्न काढत असतो. मग आजच आणखी प्रश्न असतो, जोडाक्षरे आणि जोडाक्षरयुक्त शब्द यांच्यात कितीचा फरक आहे. मग जोडाक्षरे होते 4, जोडाक्षरयुक्त शब्द होते 3, फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे, 1चा फरक आहे. हे आता मी काय 2-2-3-3 उदाहरणं देणार नाही, तुमच्यासाठी मी उदाहरणं तयार करून ठेवलेले आहेत. तास संपल्यानंतर तुम्हाला ते उदाहरणं टाकले जातील, हे लक्षात ठेवा. प्रश्न किती हजार असतील, 1,00,000 असतील, 50,00,000 असतील, पण जे त्याच्यामधलं जे टेक्निक आहे, त्याच्यामधली जी संकल्पना आहे, त्याच्यामधली ज्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवल्या तर तुमचं उत्तर चुकणार नाही. पाठांतर करायचं, शक्यतो पाठांतर करायचं नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या पाठांतरच करावं लागतात, परंतु सगळं जर पाठ करून गेलो करत राहिलो तर काहीच राहणार नाही आपल्या डोक्यात. 1300 ते 1400 ग्रॅम मेंदू असतो, आपला मेंदू हॅक होऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न असतात ते जोडाक्षर आणि जोड शब्दावर. त्याच्यानंतर आणखीन आहे इकारांत, आकारांत, उकारांत, एकारांत, असे पण असतात. फक्त थोडक्यात एक 5 शब्द देऊन सांगतो तुम्हाला.
अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत काय आहे ते लक्षात घ्या. अकारांत म्हणजे आता बघा, अकारांत, अंत म्हणजे शेवट. म्हणजे आता शेवटचा शब्द बघायचा. स स स स म्हणजे काय होतो? ने शेवट होतो. स ठी ठी म्हणजे इनी शेवट झाला. टा आने शेवट झाला. नी इने शेवट झाला. धू उने शेवट झाला. लक्षात घ्या. मग हा अने शेवट झाला म्हणजे हा अकारांत शब्द. इने शेवट झाला म्हणजे हा इकारांत शब्द. आने शेवट झाला म्हणजे आकारांत शब्द. इने शेवट झाला म्हणजे इकारांत शब्द आणि उने शेवट झाला म्हणजे हा उकारांत शब्द. सोपं आहे. फक्त हे शब्द कधी काहींनी ऐकले असतील, काहींनी ऐकले नसतील, काहींना पहिल्यांदा ऐकले असतील, पण हे एकदम सोपं असतं. बऱ्याच शब्दांचे अर्थ त्या शब्दामध्ये दडलेले असतात, त्या शब्दामध्येच लपलेले असतात. ते फक्त आपल्याला शोधायचे असतात. तर हे झालं अकारांत, इकारांत, उकारांत शब्द. आता हे सगळं काल झालं होतं. एक 20 मिनिटं लागले, पण काय अडचण नाही. ते झाल्याशिवाय आपल्याला पुढचा भाग घेता आला नसता. म्हणून हा मागचा भाग घेतला. आता आज नवीन आपण त्या ठिकाणी पुढचं घेऊया. तर आपली जी वर्णमाला आहे, 52 वर्णाची तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर प्रश्न आपण त्या ठिकाणी आणखीन पुढचं आजच्या या तासामध्ये पुन्हा घेणार आहोत. आता प्रश्न असा असतो, चाक, चार, तास, चाल आणि सापडगाव. ठीक. आता मी जे पुढचे शब्द सांगतोय ते शब्द नीट डोक्यात फिट करून ठेवा. पुढचं आता हे जे शब्द आहे, हे शब्द असा प्रश्न असतो बघा. वर्णानुक्रमे लावल्यास किंवा आकार विल्हेनुसार लावल्यास किंवा शब्दकोशानुसार लावल्यास, बघा शब्द कसे कसे शब्दकोशानुसार लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? तिसरा शब्द कोणता येईल? काय? चाक, चार, तास, चाल, सापडगाव. हे जे शब्द आहेत हे वर्णानुक्रमेला किंवा आकार विल्हे किंवा शब्दकोशानुसार लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? बऱ्याच जणांनी वर्णानुक्रम ऐकला असेल, बऱ्याच जणांनी शब्दकोशही ऐकला असेल, काहींनी ऐकला नसेल. त्याचा साधा, सोपा, सरळ आणि सहज अर्थ असा आहे. जसं इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स असतात, ABCDEFG पर्यंत, तसंच मगाशी जे तुम्हाला वर्ण सांगितले आ, ई, उ, यानुसार जसं आपण चढता क्रम लावतो संख्यांचा, तसं त्या शब्दांचा सुद्धा आपल्याला असा चढता क्रम लावायचा. म्हणजेच काय? पासून जर चे स्वरामधले शब्द असतील, आ, ई, आहा पर्यंत जर असतील तर ते अगोदर घ्यायचे आणि नंतर व्यंजनाचे घ्यायचे. शब्दकोशानुसार ह्याला म्हणायचं शब्दकोशानुसार, किंवा त्यालाच म्हणायचं अकार विल्हे, किंवा त्यालाच म्हणायचं वर्णानुक्रम. मग आता दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रम कसा लावायचा? जसं आपण लहान संख्या मोठी संख्या ठरवतो, अगदी तसंच. इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे, इथं पण आहे. आता ज्या वेळेस सारखे अक्षर असतील त्यावेळेस पहिला अक्षर सोडून द्या. चा सगळे सेम आहेत. मग पुढचा अक्षर पहा. क, र, च,
ल आणि प. मग आता मगाशी तुम्ही सांगितलं की आपलं पाठांतरही पाहिजे. आपल्याला मग काय पाठांतर पाहिजे? क ख ग घ च छ ज ज ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ. हे आपलं पाठ पाहिजे, तरच तुम्हाला वर्णानुक्रम लावता येईल, तरच तुम्हाला शब्दकोशानुसार लावता येईल, तरच तुम्हाला आकार विल्हेनुसार शब्दांची रचना करता येईल. अन्यथा या प्रश्नाचे मार्क तुम्ही विसरून जायचे. हे तुम्हाला पहिलीला असतं. पहिलीला आपण म्हणतो, पाठ करतो, म्हणजे अनपेक्षितरित्या ते पाठही होऊन जातं. पण हे आता तुम्हाला जाणीवपूर्वक पाठांतर करायचं आहे, त्याला काही एवढा वेळ लागत नाही. आता या इकडं प्रश्न. आता क सगळ्यात अगोदर येतो, म्हणजे हा पहिल्या क्रमांकाला येईल. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. क नंतर काय येतं बघ म्हणा. क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द न प फ ब भ प. पहिल्यांदा आला चाक, दुसऱ्यांदा आला चापडगाव. पुढं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त त ध ध न प फ ब भ म य र. मग हा र आला 3 नंबर. ल र नंतर ल आला 4 नंबर. व श स आला 5 नंबरला. मग हा झाला याचा वर्णानुक्रम. 1 नंबरला कोणता शब्द आला? चाक. 2 नंबरला कोणता शब्द आला? चापडगाव. 3 नंबरला कोणता शब्द आला? चाक. 4 नंबरला कोणता शब्द आला? चाक. आणि शेवटी आला 5 नंबरला चास. हा झाला या शब्दांचा वर्णानुक्रम. हा झाला या शब्दांचा आकार विल्हेय क्रम. हा झाला या शब्दांचा शब्दकोशानुसार क्रम. ओके. आता ह्याच्यात कसला जरी प्रश्न आला, म्हणजे काय, हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर पहिला शब्द कोणता येईल, दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल, तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल, चौथ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल, 5व्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल, असाही प्रश्न असतो. त्यानंतर हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास उजवीकडून पहिलं कोणतं येईल, डावीकडून दुसरं कोणतं येईल, मध्यभागी कोणतं येईल, कोणता शब्द येईल, असाही प्रश्न असतो. आता आपल्याला मागाशी आपण लावलं तिसरा शब्द कोणता येईल, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हे आपलं उत्तर 4. मग हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा क्रमांकाचा शब्द 4 येईल. जर आता ह्याच्यातच आपण डावा उजवा घेऊन टाकू. डावे आणि उजवी लक्षात घ्या. आपल्या हाताची जी डावी बाजू असते, नीट लक्ष देऊन ऐका, आपल्या हाताची जी डावी बाजू असते ती त्या अक्षरांची सुद्धा डावी बाजू असते. आपल्या हाताची जी उजवी बाजू असते, उजवं डावं शक्यतो लक्षात ठेवण्यासाठी एकच गोष्ट आहे, बरेच जण म्हणजे उजव्या हाताने जेवतात. ज्या हाताने आपण जेवतो तो उजवा हात, आणि तो जो उरलेला आहे इकडं आपले दोनच हात आहेत तो डावा. मग प्रश्न विचारला की हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास उजवीकडून 5वे अक्षर कोणते, तर मग उजवीकडून हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5. त्याच्यात असतं, आणखीन असू शकतं. हे शब्द शब्दकोशानुसार लावल्यास डावीकडून दुसरं अक्षर कोणतं, तर डावीकडून दुसरं अक्षर चापडगाव. हे इतकं सोपं आहे, अवघड याच्यामध्ये काहीच नाही. आकलन आपला घटकच आहे. आकलन समजून घ्या, लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रक्रिया करा, बुद्धीच्या पातळीवर विचार करा आणि आपलं उत्तर रांगवा. स्पर्धा परीक्षेमध्ये ही स्पर्धा आपल्याला आपल्याशी स्वतःशी करायची आहे, दुसऱ्याशी करायची नाही. आपल्याला स्वतःच ज्ञान वाढवायचं आहे. आणि मग हे ज्ञान कधी वाढणार आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्यावेळेस लक्षात ठेवणार आहे त्यावेळेस हे आपलं ज्ञान वाढणार आहे. मला वाटतंय हे वर्णानुक्रम किंवा आकार विल्हेय शब्दकोश तुम्हाला कळाला असेल. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस
असं येणार आहे की आकारविल्ले लावा, शब्दकोशाप्रमाणे लावा, वर्णानुक्रमे लावा. पहिली ट्रिक आई स्वर बघायचे. स्वराचे जर अक्षर असतील सुरुवातीला तर ते स्वरानुसार ते पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर जे अनुनासिक आहेत आहा ते बघायचे. ते असतील तर ते ते त्याच्यानंतर येतील. त्याच्यानंतर क ख ग घ ग च छ ज झ ट ठ ड ढ त थ द न प फ ब भ म य र ल व श स ळ क्ष ज्ञ हे आले तर ते सगळ्यात शेवटी. आता हे सारखे सारखे अक्षर आले तर हा असा क्रम सांगितला. आता मी वेगळे वेगळे अक्षर घेतो. आता मी वेगळे वेगळे अक्षर घेतो. बघा. आयरन, लस, ज्ञान, अट, आरसा, पुढचा गवत. ठीक. एवढे 5 शब्द आहेत. आता हे 5 शब्द आहेत. या 5 शब्दांचा आपल्याला वर्णानुक्रम लावायचा आहे. त्यालाच आकार विल्लेय म्हणतात. त्यालाच शब्दकोश म्हणतात. हे शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लावत असताना मग ह्यांचा वर्णानुक्रम कसा येईल हे आपण पाहूया. मग आता मागाशी तुम्हाला सांगितलेलं काय सांगितलेलं जे आपले 14 स्वर त्याच्यामध्ये बघायचं की याच्यामध्ये स्वराचे शब्द आलेले आहेत, अक्षर आलेले आहेत का. पहिल्याला अशी रेष मारायची. काय घाबरायचं नाही, लाजायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. आपलं पहिलं काम काय सांगितलं, पेपर काळा करणे. मग काळा करायचं म्हणजे नुसतं रेषामध्ये फिरायचं का किंवा रेषामध्ये बसायचं का नाही. जिथं योग्य आहे, जिथं आवश्यक वाटतंय तिथं त्याच्या खाली म्हणजे जसं असं आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते करायचं आहे. आता हा पहिला शब्द, हा पहिला शब्द, हा पहिला शब्द, सॉरी अक्षर, हे पहिलं अक्षर आणि हे पहिलं अक्षर. मग ह्याच्यात हे ऐ आहे आणि हे आ आहे हे स्वरामधले आहेत. मग मगाशी तुम्हाला सांगितलं वर्णानुक्रम लावत असताना अगोदर स्वराचे शब्द घ्यायचे आहेत. मग आ अगोदर येतो का ऐ अगोदर येतो. आ मग अगोदर येईल आरसा. अगोदर येईल आरसा. मग त्याच्यानंतर येईल ऐरण. हे 2 कट झाले. असं करून टाकायचं डायरेक्ट पेपरमध्ये कट करून टाकायचं यांना म्हणजे बाकीचं 3 आपल्याला बघायला सोपं जातं. आता ल, ज्ञ आणि ग याच्यात काय अगोदर येतं. आता हे झाले स्वर. आता हे राहिले व्यंजन. मग हे आहे संयुक्त व्यंजन. हे सगळ्यात शेवटी येतं. लगेच आपलं पाहिलं लक्षात आलं पाहिजे. ज्ञ आहे म्हणजे ते सगळ्यात शेवटी येणार आहे. आता ग आणि ल मग ह्याच्यामध्ये ग अगोदर येतो. आता ग संपला काट मारा. आता उरला ल ज्ञ. मग ल येणार. मग ज्ञान येणार. ज्ञानच आलं पाहिजे. ज्ञानच तुमचा उद्धार करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणार आहे. मग हे झालं आकार विल्ले. हे झालं वर्णानुक्रम. हा झाला शब्दकोश. मग याच्यात कसला जरी प्रश्न आला तरी आपल्याला त्याचं उत्तर चुटकीसरशी लगेच देता आलं पाहिजे. मग ह्याच्यात काय प्रश्न येतो. हे वर्णानुक्रमे लावलं तर पहिला शब्द कोणता येईल. हा येईल. दुसरा कोणता येईल. हा येईल. तिसरा कोणता येईल. हा येईल. चौथा कोणता येईल. हा येईल. पाचवा कोणता येईल. हा येईल. किंवा विचारलं हे आकार विल्ले क्रमानुसार लावल्यानंतर मध्यभागी कोणतं येईल. तर मध्यभागी इकडे 2 सुटले, इकडे 2 सुटले, मध्यभागी गवत आहे. मग गवत येईल मध्यभागी. काही जरी विचारलं आपलं क्लिअर झालं पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे. आपण सराव केला पाहिजे. तरच आणि तरच हे तुम्हाला जमणार आहे. हे जर तुम्ही तास चालू असताना वहीवर लिहून घेतलं तर ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. चला हे आता मला 100% असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल आणि हे समजलं असेल तुम्ही वहीवर प्रत्येक गोष्ट लिहून घेतली पाहिजे आणि शब्द न शब्द कानामध्ये
माझाच नाही तर जे आपले 1 एप्रिल पासून ते 3-4 महिने जे तास चालणार आहे ते तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यासाठी 1-2 वह्या घेऊन ठेवायच्या आहेत आणि त्या वहीमध्ये त्याचं लिखाण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे फायदा होणार आहे. तुम्ही स्कॉलर आहात, विद्वान आहात, परंतु स्कॉलरला, विद्वानाला सुद्धा अभ्यासाची गरज असते आणि अभ्यासाशिवाय आपल्याला काहीच तरणोपाय नाही. हे आलं, हे कळालं असं मी गृहीत धरतो आणि आकार विल्हे, शब्दकोश याच्यावरचा कसलाही प्रश्न आला तरी आपला आता चुकणार नाही, असं मी या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थोडं आपण पुढे जाऊ. आता पुढे जा. मान, साखर, ते मोबाईलवर तास चालू आहे का? स्पष्ट दिसतंय काय? ठीक. हे 5 शब्द दिलेले आहेत. आता याच्यात आणखी प्रश्न आहे पहा. या शब्द मालिकेतील 3 अक्षरी शब्दांची संख्या दोन अक्षरी शब्दांपेक्षा किती जास्त, किती कमी आहे. परत एकदा लक्षात घ्या, हा बुद्धिमत्तेचा घटक आहे आणि बुद्धिमत्तेचा डायरेक्ट संबंध डायरेक्ट बुद्धीशी आहे आणि बुद्धी वापरत असताना आकलन फार महत्वाचं आहे, समजून घेणं फार महत्वाचं आहे. प्रश्न पाहिला, मान, चाकर, प्रदक्षिणा, सरकार आणि खडक या शब्द मालिकेमध्ये 3 अक्षरी शब्दांची संख्या 2 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त, कितीने कमी आहे. असं पाहिल्या आधी आपल्याला अशी रेष मारायची सवय लागली पाहिजे. काय विचारलंय? 3 अक्षरी शब्दांची संख्या. मग आता त्यासाठी आपल्याला अगोदर अक्षर माहित पाहिजे, शब्द माहित पाहिजे. हे आपलं झालेलं आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यात 2 अक्षर, 1, 2. त्याच्यात 3 अक्षर, त्याच्यात 1, 2, 2 अक्षर, 1, 2, 3, 3 अक्षर, 1, 2, 3, 4, 4 अक्षर, 1, 2, 3, 4, 4 अक्षर, 1, 2, 3, 3 अक्षर. हा शब्द 2 अक्षरांनी बनला, हा शब्द 3 अक्षरांनी बनला, हा शब्द 4 अक्षरांनी बनला, हा शब्द 4 अक्षरांनी बनला, हा शब्द थ, ड, क या 3 अक्षरांपासून बनला. हे झाले किती अक्षरे आहेत. अक्षरांपासून शब्द बनतो, शब्दांपासून वाक्य बनतो. मग आता आपल्या लक्षात आलं 3 अक्षरी शब्दांची संख्या. बघा, हा एक आहे 3 अक्षरी, हा एक आहे 3 अक्षर. मग आपण लगेच इथं लिहून घ्यायचं 3 अक्षरी शब्द 2, 3 अक्षरी शब्द 2. आता काय विचारलंय पुढं? 2 अक्षरी शब्दांपेक्षा. मग 2 अक्षरी शब्द किती आहे? एकच आहे. 2 अक्षरी शब्द एकच आहे. कितीने कमी आहे आणि कितीने जास्त आहे. आता इथं काही जण वजाबाकी तर इथं किरकोळ आहे, बालवाडीत करतो आपण ही वजाबाकी. पण आता उत्तर काय द्यायचं? आता पर्याय असतं 1 ने कमी, 1 ने जास्त, 2 ने कमी, 2 ने जास्त. मग आता 1 ने कमी लिहू का 1 ने जास्त लिहू, का 2 ने कमी लिहू का 2 ने जास्त लिहू? उत्तर तर एक आलं. उत्तर एक आहे. मग अगोदर काय विचारलंय? अगोदर काय विचारलंय? 3 अक्षरी शब्दांची संख्या म्हणजे ह्याची संख्या, ही संख्या, ही याच्यापेक्षा, ही संख्या याच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे? तर ही जास्त आहे. कितीने जास्त आहे? तर 1 ने जास्त आहे. बघ आता तुम्ही अक्षर मोजले,
तुम्ही शब्द मोजले, तुम्ही सगळं केलं, तुम्ही वजाबाकी पण केली, पण उत्तर काढताना तर लिहिताना गोल करताना जर चुकले तर तुम्ही एवढं सगळं करून त्याचा काही फायदा होणार नाही. आणि म्हणून सेन्स ठेवला पाहिजे. काय आधी काय विचारले? आधी हे विचारलंय, मग ह्याची संख्या विचारली, ह्याची संख्या 2 आहे, ह्याची संख्या 1 आहे, मग ही संख्या याच्यापेक्षा 1 ने जास्त आहे, मग 3 अक्षरी शब्दांची संख्या 1 ने जास्त आहे. मग काय 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचा जो पर्याय असेल तो आपल्याला रंगवायचा आहे. हे समजून घ्या. हे झालं 2 अक्षरी, 3 अक्षरी शब्दांच्या बाबतीमध्ये. चला पुढं. दुसरे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द किती शब्द आहेत? भाग आहे, पुणे आहे आणि देश आहे. या प्रत्येक म्हणजे सगळी, प्रत्येक म्हणजे सगळी शब्दांमधील, प्रत्येक शब्दांमधील क्रमशः म्हणजे क्रमाने घ्यायचे, उलट पालट करायचं नाही, उलट सुलट करायचं नाही, क्रमशः घ्यायचंय, क्रमशः घ्यायचंय. पण काय घ्यायचंय क्रमशः? हा शब्द फार महत्वाचा आहे. दुसरे अक्षर, तुम्हाला आता अक्षर येतंय, दुसरे म्हणजे जे पहिले अक्षर, जे दुसरे अक्षर, प्रत्येक शब्दामधलं दुसरं अक्षर घ्यायचंय. मग हे घेतलं दुसरं अक्षर, याच्यातलं सुद्धा हे घेतलं दुसरं अक्षर, त्याच्यानंतर याच्यामधलं सुद्धा घेतलं दुसरं अक्षर. काय शब्द तयार झाला? गणेश. काय शब्द तयार झाला? गणेश. असा प्रश्न येतो किंवा ह्याच्याबद्दल असता की हा शब्द तयार केल्यानंतर मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर मध्यभागी नि येईल. हा शब्द तयार केल्यानंतर हो सर, स्पीकर बंद झाला का तुमचा? आवाज येत नाही सर. आवाज येत नाहीये. आता हॅलो सर, आता येतोय का? हा, आता येतोय. एक मिनिट कट करून परत जॉईन होऊ का? दैवळ सर. सर आता येतोय का? हो, आता येतोय. मग किती वेळापासून येत नव्हता? एक आता जस्ट 2 मिनिट झाले. हा, मी म्हणलं काय, मग ठीक आहे, मग परत एकदा घेतो हा प्रश्न. हो हो चालतंय. हे फळा दिसतोय का? पण का लाईट लावू मग? हे पूर्ण चमकतो पुन्हा याच्यावर. चमकत आहे सर, दिसतंय का? हो, राहू दे दिसतंय. ठीक आहे. मग आता हे शब्द होते भाग, उणे, देश. या प्रत्येक शब्दामध्ये क्रमशः दुसरे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? आता आपल्याला काय सांगितलंय? प्रत्येक शब्दांमधलं दुसरं अक्षर घ्यायचं. प्रत्येक शब्द म्हणजे हा शब्द, याच्यातलं दुसरं अक्षर ग, याच्यातलं दुसरं अक्षर ने, याच्यातलं दुसरं अक्षर श. कोणता अर्थपूर्ण शब्द होईल? अर्थपूर्ण याचा अर्थ त्या शब्दाचा अर्थ लागला पाहिजे.
आता मी जर लिहिलं, आता पर्यायामध्ये असं पण असतं बरं का, लक्षात घ्या. ने श ग किंवा श ने ग. हुशार विद्यार्थी काय पाहतो माहिती का, जे उत्तर असं येऊ असा शब्दच नसतो, ते डायरेक्ट कट करून टाकायचा. जर तुम्ही 2 कट केले म्हणजे तुमच्या उत्तराची प्रोबॅबिलिटी, शक्यता 50% वर आली. शक्यतो तुक्का अंदाज हा स्पर्धा परीक्षेमध्ये चालत नाही. तिथं तुमच्या बुद्धिमत्तेचाच त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल, तर गणेश तयार होईल. आता ह्याच्यापुढे आणखीन असतं, अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास उजवीकडून पहिलं अक्षर कोणतं येईल, उजवीकडून दुसरं अक्षर कोणतं येईल, उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं येईल. तुम्हाला मगाशी सांगितलं, ही जी आपली अक्षराची जी उजवी बाजू असते तीच आपली जी उजवी बाजू तीच अक्षराची उजवी बाजू, आपली जी डावी बाजू तीच अक्षराची डावी बाजू. हे मात्र क्लिअर डोक्यामध्ये ठेवा, कारण हे तुम्हाला आता सूचना पाठामध्ये पण, पुढे संख्या मालिकेमध्ये पण, त्याच्यानंतर अक्षरमाला आहे इंग्रजीची अल्फाबेट, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. वेळ जाऊ नये म्हणून आपण पटकन घेऊया. या अक्षरमालेतील विषम स्थानावरील अक्षरे घेऊन कोणता अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास थोडस चौथीच्या मानाने थोडस अवघड नाही, हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न आहेत. पण जसं जसं तुम्ही सराव करता तसं तुम्हाला एकदम सोपं वाटून जाईल, काहीच अडचण नाही. तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल, प्रश्नचिन्ह. आता विषय समूह या अक्षरमालेतील तुम्हाला काय सांगितलं, प्रश्न पाहिला आपलं बोट लगेच या प्रश्नाच्या खाली तिथं गेलं पाहिजे, रेषा मारायला पेन. या अक्षरमालेतील कोणत्या या विषम, काय विचारले, विषम स्थानावरील. मग आता तुम्ही आपण आता चौथीला जाणार आहेत, गेलेलेच आहे असं समजा. विषम आणि स्तंभ माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण स्तंभ संख्या म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला विषम स्थानावरील अक्षर घ्यायची. विषम म्हणजे हा 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे, हा 3 नंबरला आहे, हा 4 नंबरला आहे, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि हा 9 नंबरला आहे. मग आपल्याला विषम स्थानावरचे घ्यायचे 1, 3, 5, 7 आणि 9. मग कोणते कोणते अक्षर आहेत विषम स्थानावर, च आहे, त आहे, क आहे, दा आहे आणि र आहे. विषम स्थानावरचे अंक घेतले आपण, त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला, चटकदार. आता नुसतं आता मग पुढं का, अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तर आपण तयार केला. हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला, चटकदार. चटकदार भेळ, चटकदार भाजी, चटकदार शब्द तयार झाला, अर्थपूर्ण शब्द. मग नुसता आपल्याला शब्द तयार करायचा नव्हता, तर पुढेही आणखीन होतं, त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. मध्यभागी म्हणजे काय, इकडून 2 सुटले, इकडून 2 सुटले, मध्यभागी आला क. मग याच्या मध्यभागी क येईल, याच्या मध्यभागी, या अर्थपूर्ण शब्दाच्या मध्यभागी क येईल. आता हे तर मागाशी जसं सांगितलं की तसं आणखीन असू शकतं, उजव्या
उजवी हा शब्द अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास उजव्या बाजूने 3ऱ्या क्रमांकाचा अक्षर कोणतं येईल, डाव्या बाजूने 5व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं येईल. असे प्रश्न, असंख्य प्रश्न तयार होतात आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न तयार करायला शिकलं पाहिजे. सॉक्रेटिस नावाचा फार मोठा विद्वान तत्ववेत्ता होता. तो कायम प्रश्न विचारायचा, म्हणून तो तत्ववेत्ता झाला. म्हणून आपण प्रश्न विचारले पाहिजे. आपल्याला जे काही प्रश्न पडतात ते आपण आपल्या शिक्षकाला विचारले पाहिजे. आपल्या ज्या मॅडम असतील किंवा कोण आपल्याला शिक्षक असतील शिकवायला, त्यांना ते प्रश्न विचारले पाहिजे. मग प्रश्न कोणाला पडतात? जो अभ्यास करीन, जो सराव करीन, त्याला प्रश्न पडतील. ज्यांनी हे लिहून घेतलं त्यांनी परत ते पाहिलंच नाही, त्याला प्रश्न पडण्याचा काही संबंधच नाही. आणि म्हणून हे प्रश्न पडले पाहिजे आपल्याला. ह्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार केले पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः त्याच्यामध्ये उतरत नाही, कारण शिक्षकाचं काम हे फक्त आपलं काम फक्त वाट दाखवायचंय, ह्या वाटेने चाला. आता तुम्ही त्या वाटेने कशा पद्धतीने चालता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अशा प्रकारचे असंख्य प्रश्न आपण तयार केले, स्वतः तयार केले, सोडवले तर निश्चितपणाने आपला त्या ठिकाणी सराव वाढणार आहे